रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. आज च्या पलीकडे या पॉडकास्टमधनं आपण एका उत्तम व्हॉइस ओव्हर आर्टिस्टला, त्यासोबतच एक उत्तम अभिनेत्याला आणि एका उत्तम गायकाला भेटणार आहोत, ज्यांचं नाव आहे सुमित राघवन. अगदी महाभारतापासून ते या क्षेत्रामध्ये काम करतात. अर्थात महाभारत जे आपण सगळ्यांनी बघितलंय त्यामध्ये सुद्धा सुमित राघवन यांना आपण पाहिलंय. आणि आत्ताच्या एकदा काय झालं असेल किंवा वागले की दुनिया या सिरियलमधनं सुद्धा आपण त्यांना पाहतोय. सगळ्यात सुरुवातीला सुमितजी, तुमचं रेडिओ सिटीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू प्रसन्न. रेडिओ सिटीच्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण म्हणतो की मराठीमध्ये जशी तुमची कारकीर्द आहे तशीच उत्तम कारकीर्द हिंदीमध्ये सुद्धा आहे. खूप काम हिंदीमध्ये सुद्धा बघायला मिळतं. गायक, एक डबिंग आर्टिस्ट, एक उत्तम अभिनेता, या पलीकडचे सुमित राघवन सांगायचे असतील तर नेमके कसे सांगू शकाल? मी जास्त स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. जनावरांसाठी काम करणं हे सध्या मी मनावर घेतलेलं आहे. घरी मी काही रेस्क्यूड प्राणी, दोन कुत्रे आहेत जे रेस्क्यूड आहेत, दोन मांजरी आहेत जे रेस्क्यूड आहेत. खरं तर खूप वेगळी माहिती जी आहे ती रेडिओ सिटीच्या लिसनर्सना आता कळाली असेल तुमच्याबद्दलची. या क्षेत्रामध्ये आपण काम करायला पाहिजे, कला क्षेत्रामध्ये आपण काम करायला पाहिजे, हे तुम्ही नेमकं केव्हा ठरवलं होतं आणि कसं काय इकडे येण्याचा प्रवास? मी नाही ठरवलं, हे होऊन गेलं. म्हणजे कसं झालं अभिनयाच्या बाबतीत, असंच कुठेतरी एका उन्हाळ्याच्या सुट्टीत मी घरचे म्हणाले की, आई वडील म्हणाले की एखाद्या शिबिरात तुझं नाव नोंदवूया. 82-83 ची गोष्ट सांगतो मी. आणि त्या बाल शिबिरात माझं नाव नोंदवलं आणि मग तिकडनं त्याची गोडी निर्माण झाली आणि मग तिकडनं ते सुरू झालं. करिअर म्हणून करायचं की नाही हे कधीच ठरवलं नव्हतं. पण जर समजा सुमित राघवन या क्षेत्रामध्ये नसले असते तर नेमकं कोणत्या क्षेत्रात असले असते, काय करत असले असते? मला ते नाही ठाऊक, कारण त्याच्या व्यतिरिक्त मला काही येत नाही खरं सांगू. मी कदाचित तेच झालो. बर, स्वयंपाक करायची फार आवड आहे, काही ना काहीतरी ट्राय करत राहायची आवड आहे. हो, म्हणजे माझ्या इन्स्टा रील्स वर मी फक्त खाण्याचे व्हिडिओ बघत असतो. ओके. अशा कोणत्या गोष्टी सांगता येतील आपल्याला की ज्या प्लस पॉइंट आहेत आणि काही गोष्टी बदलायला पाहिजे? मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी फोकस्ड आहे. शिकण्याचं वय कधीच थांबत नसतं. तर मी पुन्हा एकदा गाण्याचा रियाज सुरू केलेला आहे, गाणं शिकायला लागलेलं आहे. हार्मोनियम वाजवतो मी थोडंफार, हार्मोनियम सुद्धा शिकायला लागलेलं आहे. बाकी मायनस पॉइंट मला नाही वाटत काही आहे. म्हणजे असलाच तर मी करिअरच्या दृष्टीने थोडा लेड बॅक आहे, थोडा मी फार ट्राय नाही करत. ओके. मी म्हणजे ज्याला आपण घुसे म्हणतात ना, मी घुसत नाही. मला असं वाटतं की माझ्याकडे जे आलं ना त्याच्यात मी खुश आहे. ओके. आणि कदाचित तो माझा एक मायनस पॉइंट आहे. मला असं वाटतं की मी अजून भरपूर काम करायला हवं. तुम्ही डबिंग करायला सुरुवात नेमकी कधी केली? डबिंग, अरे ते काय झालं ना, जेव्हा अभिनय काही फारसं होत नव्हतं आयुष्यात, काही फार प्रोजेक्ट येत नव्हते. मी सांगतो तुला बरोबर 92-93 गोष्ट. ओके, बर. मग तेव्हा मला डबिंगचा एक कॉल आला आणि मग हळूहळू मी डबिंग करायला लागलो. कार्टून फिल्म आणि इंग्लिश फिल्म आणि ऍड फिल्म, मी आणि निनाद कामत आणि चेतन शशीतल आणि सगळे एकत्र डब करायचं. ओके. आणि मग झालं असं की माझ्या आवाजावर त्याचा परिणाम झालेला आहे. ओके. मी स्वतःला कुठेतरी सतत हे आठवण करून देत होतो की सुमित, तू एक नट आहेस, तुला शेवटी एक ऍक्टर व्हायचंय. डबिंग हे कमीपणाचं अजिबात नाहीये. डबिंग हे फॅन्टॅस्टिक इंडस्ट्री आहे. माझं ते ध्येय नाही, माझं ध्येय अभिनय. बरोबर. त्यामुळे डबिंग ही एक स्टॉपगॅप अरेंजमेंट होती. ते 4 वर्ष केलं मी, 96-97 पर्यंत. तुम्हाला काही फरक खास जाणवतो मराठी क्षेत्रामध्ये काम करण्याचा, हिंदीमध्ये काम करण्याचा? मी खरं सांगू का, असं काय फार नाही काम केलं मी हिंदी क्षेत्रात चित्रपटाच्या बाबतीत. एक अक्षय बरोबरचा चित्रपट तो सुपरहिट ठरला, पण त्याच्या व्यतिरिक्त मी काही फार म्हणजे माइंड छान केला नाही. एक तर जे छोटा होता शिवाचा केला नाही, असे काही काही गोष्टी चित्रपट केले. पण माझा कल हा सतत हिंदी टेलिव्हिजनवर, कारण मला असं वाटलं की टेलिव्हिजन जर करायचं झालं तर हिंदी का नको, कारण गणितं पण बदलतात, पैसे वेगळे असतात. त्यामुळे मी तो जोर हिंदी टेलिव्हिजनवर लावला. आणि मराठी करायचं झालं तर मी चित्रपट करेन, नाटक करेन, असं मी पहिल्या वर्षच ठरवलं होतं. जे केलं मी. एकदा काय झाल्याचा एक्सपिरियन्स सांगायचा असेल तर काय? कारण एक राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला चित्रपटाचा भाग तुम्ही आहात आणि पूर्ण फिल्म जे ती तुमच्या दोघांवरतीच डिपेंड आहे तसं बघायला गेलं तर. मला मी खरंच स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की
मी या चित्रपटाचा एक भाग आहे. सलील बरोबर काम करायची खूप मजा आली. म्हणजे सलील हा खूप जुना मित्र आहे आणि उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक आहे. ते आता महाराष्ट्रात ठाऊकच आहे, पण तो तितकाच संवेदनशील दिग्दर्शक आहे. हे त्याच्या या चित्रपटामार्फत लोकांपर्यंत नक्कीच पोहोचतो. हा चित्रपट केल्यानंतर असं वाटत होतं की आपण खरंच काहीतरी चांगलं केलं आणि हा जेव्हा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्याने शिक्कामोर्तब झाला आमच्या या आम्ही आमचा जो भरोसा होता त्याच्यावर. 2021 पासून जी जर्नी सुरू झालेली आहे राजेश वागळे म्हणूनची, तर त्या जर्नीनी तुम्हाला आतापर्यंत काय दिलं असं विचारलं तर काय सांगता येईल? मला असं वाटतं की एकतर जो मी सिरियल बघत लहानाचे मोठे झालो आम्ही. बागायती दुनिया पार्ट 1 1988 मध्ये आलं. त्याच बागायती दुनियाचा आता नायक म्हणून मी काम करतोय. तर हे कुठेतरी एक अप्रूप वाटतं. जो शो आपण लहानपणी बघत होतो त्या शोचा आज आपण एक महत्वाचा घटक आहोत आणि मजा येते काम करायला. वेगवेगळ्या स्टोरीज आम्ही करत असतो. कॉमन मॅनच्या आयुष्यात काय काय घडतं किंवा काय काय घडू शकतं याचं चित्रण आहे. तर मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी आपण सगळेच जण मध्यम वर्गात आलेलो आहोत. भारत हा मध्यम वर्गाचा देश आहे. अशा देशात जेव्हा आपला शो येतो तेव्हा प्रत्येक जण रिलेट करतो त्या शो बरोबर आणि प्रत्येकाचीच काही ना काहीतरी कहाणी सिरियल मध्ये तुम्हाला दिसत असते. तर त्यामुळे फार मजा येते. लोकांचे जेव्हा एक्सपिरियन्सेस करतात, लोक जेव्हा भेटतात, अरे आमच्या बाबतीत हेच घडलं, आम्ही उपाय म्हणून वागायची दुनिया बघतो. वा वा. हो, किंवा हिंदी भाषा ऐकायला फार मजा येते तुमच्या शो मार्फत. किंवा मुलांवर कुठल्या प्रकारचे संस्कार झाले पाहिजेत यासाठी आम्ही शो बघतो. आम्ही आमच्या मुलांना हा शो बघायला लावतो. एक्झॅक्टली. तर मला असं वाटतं की एक पूर्ण शो आहे. आजी आजोबा आहेत, आई वडील आहेत, मुलं आहेत, बरोबर, शेजार पाजार आहे. तर माझ्या मते एक असं ते भरलेलं ताट आहे बागायती दुनिया, जे प्रत्येकालाच आवडतंय. पण सुमित राघवन आता लवकरच काही नवीन आणखीन काही घेऊन येत आहेत का? अरे हो, म्हणजे काय या दिवाळीचा एक धमाका येणार आहे. मी इतकं सांगणार नाही, पण दिवाळीच वाट बघा. त्याच्या आधीपासूनच तुम्हाला कळायला लागेल. ऑगस्ट एंडपासून हळूहळू उलगडायला लागेल की काय येतं दिवाळी. क्या बात है. म्हणजे एक स्पेशल ट्रीट आपल्या सगळ्यांसाठी नक्कीच सुमितजी घेऊन येत आहेत. पण आज तुमच्याशी गप्पा मारून खूप आनंद झाला. नवनवीन गोष्टी कळाल्या. च्या पलीकडचे सुमित राघवन आम्हाला समजले, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.